जायचं आता आपण चिंचणी मध्ये पोहोचलेलो आहे, तुम्हाला दाखवते. आपण एंटर झालेलो आहोत चिंचणी मध्ये. चिंचणी मायक्का बाहेरूनच खूप प्रसन्न आणि छान वाटत होते. एवढा लांबचा प्रवास आम्हाला सक्सेस झालेला आहे अशा तऱ्हेने. तर अशा तऱ्हेने आम्हाला सक्सेस झालेला आहे हा प्रवास. बघू शकता इथं बाजार वगैरे पण भरलेला आहे. आज बाजार आहे वाटतं इथला. तर गायज आपण मायक्का चिंचणी मध्ये आलेलो आहोत. तर तुम्हाला मंदिरचं इथे क्यूट असं एक मांजराचं पिल्लू. हा चालतंय, सगळं चालतंय. हा सॉरी. आपण मायक्का मंदिर बसलं किलकंडी या मंदिरात आलेलं आहे. इथं एक छोटस काय असं त्यांचं स्थानिक आहे ते बघूया. घोड्याचं असं एक हे ठेवलेलं आहे प्रतिमूर्ती. मांजरांची पिल्ले आहेत. कशाचं मंदिर आहे? कशाचं मंदिर? हा दूध डेरा. ते ह्याच्यातनं आणून ठेवलेलं मायक्काने इकडं दूध डेरा. मग ह्यात असं दुधाचं काय असं आवाज विवाज येते काय आत नाही? तसं आवाज वगैरे असं येतात काय कधी? फेमस आहे शेळ्यांना मायक्का देवीने श्राप दिला आणि त्या दत्तामध्ये झालेला आहे. ते दाखवायचं तुम्हाला नेत आहे ते पण तुमचं राहायचं. तर ही आहे दूध नदी, त्याच्यामध्ये भाविक स्नान करतात. काही जण नारळ वगैरे वाहतात. तिकडचं हे बघू शकता, इथं बरेच जण स्नान करताना दिसत आहेत तुम्हाला. वगैरे पण आहे. तर गाईज आपण इथं पोहोचलेलो आहे, जे की इथं शेळ्यांना श्राप देऊन दगडात त्यांचं स्थापन केलेलं आहे.
तर इथं असं मानलं जातं ती एका शेळप्याला दूध आणि थोडं दूध मागत होते, तर त्या शेळप्याने दूध दिले नव्हते. तर रेणुका मातेनं त्यांच्या ज्या शेरड्या आहेत त्यांना श्राप दिलेला, आणि त्या श्रापाचं निर्मित म्हणजेच की त्यांच्या श्रापाने शेळ्या अशा हे झालेल्या दगडात. तर विहिरीच्या ह्याच्यावर घरटी बनवलेली आहेत, तुम्ही बघू शकता. असा पक्षी ज्यादातर घरटी जी आहेत का नाही विहिरीच्या झाडावरच बनवतात का, ते कमेंट मध्ये मला सांगा तुम्ही नक्की. आपण इथं आता मायक्का चिंचणीला आलेलो, तुम्हाला मंदिर वगैरे दाखवलं. आतनं तरी जास्त तुम्हाला दाखवता आलं नाही, कारण इथं आता काय त्याचं थोडंसं जत्रा टाईप मध्ये आहे. जत्रा तरी नाही आहे, पण आत भोजनालय वगैरे करण्यात आलेलं आहे, त्यामुळं काहीतरी थोडंसं त्यांचं हे सुरू आहे. तर आता मी आलेले दूध नदीच्या इथे, जिथं की मानलं जातं जी मायक्का आहे तिने एक मेंढपाळ्याला दूध मागितलेलं, तर तिने त्या मेंढपाळ्याने मायक्काला दूध दिलं नव्हतं. तर मग ते दूध न दिल्यामुळे तिने रागात येऊन का नाही चिडून असं त्या मेंढपाळाच्या शेळ्यांना श्राप दिलता, आणि ते दगडामध्ये हे झालेले आहे. ते पण तुम्हाला मी व्हिडिओद्वारे दाखवलेलं आहे. तर माझ्या पाठीमागच्या साईडला तुम्ही बघू शकता असा नदी आहे इथे, त्याला दूध नदी असं म्हटले जाते. तिथली जी बी लोक आहेत, भक्त आहेत, जे नदी ह्याला येतात मायक्काला येतात, ते तिकडनं झाल्यानंतर आपले हे मंडपाच बघायला येतात का देवीचं. आमची पण देखील कुलदेवता आहे, तर त्या संदर्भातच म्हणजे ही नदी तुम्हाला दाखवण्याचं विशेष कारण म्हणजे तर इथल्या ग्रामीण लोकांचं एक जुगाड तुम्हाला दाखवते माझ्या व्हिडिओ मार्फत. नदी तिकडून सुरू होते, तिकडचं पाणी पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे. तर त्यांनी मध्ये काय केलेलं आहे, थोडंसं पाणी असं साठवलेलं आहे, आणि ह्याच पाण्यामध्ये की नाही थोड्याशा पाण्यामध्ये तेवढ्याच पाण्यामध्ये मोटर लावून तेच पाणी रिव्हर्समध्ये करतात, आणि त्या पाण्यामध्ये ही जे आहेत इथली आपली भक्त ते आपलं आंघोळ वगैरे करतात. तर मला इतकंच सांगायचं आहे का जे आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक एक मोठं देवस्थान आहे, तर इथली स्वच्छता म्हणाल तर एकदम खराब आहे. स्वच्छता ठेवा. जर नदी नसेल, पाणी नसेल तर पूर्णपणे बंद करा, कारण ते रिव्हर्समध्ये घेऊन परत पण पाणी हे करणं अशुद्ध पाणी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथं लिंब वगैरे पण नेसवलं जातं, आणि लिंब वगैरे प्रत्येक जणांना माहीत असेल. लिंब नेसवलं की जी काय देवीचं असेल ते आपल्या घरी नेऊन देवीला करतात, ठेवतात तिथे, आणि त्याची घरी मनभावे अशी पूजा करतात. दुसरं दंडवाद घेतात, ते देखील असतं. काहीच्या प्रथेनुसार काही पिढीनपिढी चालत आलेली अशी ही आपली परंपरा आहे. तर असाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तुमची शॅडो मी छाया म्हणजेच शॅडो. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.